Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the conversion of moving coil galvanometer into the voltmeter. In previous video, we had seen the conversion of moving coil galvanometer into the ammeter. Before considering how we convert moving coil galvanometer into voltmeter, let us consider the problems in using the moving coil galvanometer directly to measure the potential difference. आपल्याला या व्हिडिओ मध्ये मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं कन्व्हर्शन हे व्होल्टमीटर मध्ये आपल्याला करायचं आहे. मग मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटरलाच डायरेक्टली आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी का वापरू शकत नाही, त्याच्यामध्ये कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते पहिले आपण प्रॉब्लेम्स डिस्कस करू. त्यानंतर मग हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करण्यात आले आणि मग त्याच्यामध्ये या मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मध्ये जे मॉडिफिकेशन करण्यात आले ते मॉडिफिकेशन आपण बघू आणि त्यानंतर नेसेसरी फॉर्म्युला आपल्याला जे मूविंग कॉइल गॅल्व्हनोमीटरला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टमीटर मध्ये त्यामध्ये जे नेसेसरी मॉडिफिकेशन करावं लागतं, जे आपल्याला हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्ट करावं लागतं, तर त्याचा आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी एक रिक्वायर्ड फॉर्म्युला मिळवावा लागतो. सो लेट अस स्टार्ट विथ द प्रॉब्लेम्स in using the moving coil galvanometer directly as a voltmeter or to measure the potential difference. Now here, in order to measure the potential difference of a circuit, we have to connect that device in parallel with that circuit. जसे आधी आपण बघितलं, तुम्हाला जर इलेक्ट्रिक करंट मोजायचा असेल सर्किट मधला तर त्या डिव्हाइसला तुम्हाला सिरीज मध्ये जोडावं लागतं. पण इथे जर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स कोणत्याही सर्किट मधला मोजायचा असेल, कोणत्याही दोन पॉइंट मधलं, तर तुम्हाला त्या डिव्हाइसला कसं जोडावं लागतं, पॅरलली जोडावं लागतं. मग जर आपण गॅल्व्हनोमीटरला, जसं मी इथे एक डायग्राम काढली, समजा हे एक सर्किट आहे कंटेनिंग रेजिस्टर, याच्या अक्रॉस ए आणि बी पॉइंटचा आपल्याला जर पोटेन्शियल मोजायचं असेल, या ए आणि बी पॉइंट मधनं जर आपल्याला पोटेन्शियल मेजर करायचं असेल तर आपल्याला गॅल्व्हनोमीटरला कसं कनेक्ट करावं लागेल, वी हॅव टू कनेक्ट दॅट गॅल्व्हनोमीटर इन पॅरलल. मग जर आपण गॅल्व्हनोमीटरला पॅरलली कनेक्ट केलं बिटवीन द टू पॉइंट्स ए बी, तर अशा वेळेला जो काही करंट या सर्किट मधून फ्लो होतो त्यातला काही करंट हा या गॅल्व्हनोमीटर मधून पास होईल. मी इथे एक्झाम्पल म्हणून आयजी करंट कन्सिडर केलेला आहे. So when we connect this galvanometer in parallel between the two points in a circuit, then some of the current flows through the galvanometer. आता काही करंट I इतका करंट A आणि B मधून जायला पाहिजे होता, पण त्यातला काही करंट हा गॅल्व्हनोमीटर मधून पास झाल्यामुळे या सर्किट मधला काही करंट हा कमी होतो. सर्किट मधला करंट जर कमी झाला तर ऑब्वियसली पोटेन्शियल डिफरन्स कमी होतं, कारण अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I proportional to V or V proportional to I. हा पहिला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? इफ द गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड in parallel between the two points in a circuit, some of the current flows through the galvanometer. Now this causes the decrease in current between the main circuit, between that two points, and as the current decreases, then the potential difference between that two point decreases, which is not desirable. आपल्याला हे नको आहे. आपल्याला सर्किट मधला पोटेन्शियल वाढवायचे नाही आहे, कमी करायचं नाही, जे आहे ऍक्च्युअली त्याला आपल्याला मोजायचं आहे. म्हणून मग इथे आपल्याला पहिला प्रॉब्लेम आला की इफ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड इन पॅरलल बिटवीन द टू पॉइंट्स इन अ सर्किट, सम ऑफ द करंट flows through the galvanometer, so this decreases the main current which is flowing between that two point, which decreases the potential difference. हा पहिला प्रॉब्लेम आहे. दूसरा जो प्रॉब्लेम आहे तो असा आहे की गॅल्व्हनोमीटर gives the full scale deflection for very small value of the potential difference. That's why we cannot measure the large value of potential difference. जर समजा 10 मिलीव्होल्टला या गॅल्व्हनोमीटरने फुल स्केल डिफ्लेक्शन देऊन दिलं तर या 10 मिलीव्होल्टच्या पुढचं पोटेन्शियल आपल्याला मोजता येणार नाही. सिमिलर टू दॅट ऑफ द
मेजरमेंट ऑफ करंटच्या वेळेला आपण सांगितलं होतं की गॅल्व्हनोमीटर गिव्स द फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर व्हेरी स्मॉल व्हॅल्यू ऑफ करंट. तिथे करंटची रिलेटेड आपल्याला बोलायचं आहे, इथे पोटेन्शियल डिफरन्सशी रिलेटेड आपल्याला बोलायचं आहे. मग सेकंड पॉइंट जो आहे तो पॉइंट काय तर गॅल्व्हनोमीटर गिव्स द फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर व्हेरी स्मॉल व्हॅल्यू ऑफ करंट. That's why we can, very small value of potential difference. That's why we cannot measure the large potential difference with the help of galvanometer. It means there is a limitation. आता इथे मर्यादा आली की गॅल्व्हनोमीटरच्या सहाय्याने आपण एक पर्टिक्युलर पोटेन्शियलच मोजू शकतो. का? कारण तो स्मॉल पोटेन्शियल डिफरन्सलाच फुल स्केल डिफ्लेक्शन देऊन देतो, त्यामुळे त्याच्या पुढचं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजता येणार नाही. आणि आपण जर त्याच्या अक्रॉस हाय पोटेन्शियल डिफरन्स जर आपण अप्लाय केला तर लार्ज करंट त्या कॉइल मधून फ्लो झाल्याने गॅल्व्हनोमीटर जे आहे त्याची कॉइल डॅमेज होईल. गॅल्व्हनोमीटरची कॉइल डॅमेज होईल म्हणजेच गॅल्व्हनोमीटर काय होईल? डॅमेज होईल. इफ द लार्ज करंट अप्लाइड अक्रॉस द गॅल्व्हनोमीटर, then what if the large potential difference is applied across the galvanometer, then what happen? It will cause the large current flow through it and galvanometer get damaged. Now to overcome these problems, हे तीन प्रॉब्लेम आहेत की जे आपल्याला ओव्हरकम करायचे आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे की when we connect the galvanometer in parallel with the circuit or between the 2 points in a circuit, some of the current flows through the galvanometer which decreases the current and that decreases the potential difference which is not desirable. Second, this galvanometer gives the full scale deflection for very small value of potential difference applied across it. That's why we cannot measure the any value of potential difference with the help of galvanometer. And if we apply the large potential difference, then it will cause the large electric current to flow through the coil of galvanometer. That's why coil of galvanometer that may get damaged. Now in order to overcome this problem, you have to consider a high value resistance that is connected in series with the moving coil galvanometer. This is a high value resistance connected in series with the moving coil galvanometer, and the combination of this high value resistance in series with the galvanometer is nothing but the voltmeter. व्होल्टमीटर म्हणजेच काय आहे तर आपल्याला नुसतं या गॅल्व्हनोमीटरशी मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरच्या इन सिरीज आपल्याला एक हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्ट करावा लागतो. जेव्हा आपण या हाय व्हॅल्यू रेजिस्टन्सला गॅल्व्हनोमीटरच्या सिरीज मध्ये जोडू तेव्हा त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच काय दॅट इज द व्होल्टमीटर. नाउ हियर वी हॅव टू कन्सिडर व्हिच आर द मॉडिफिकेशन that must be done in moving coil galvanometer to use it as a voltmeter. आता हे प्रॉब्लेम आपण बघितले, या प्रॉब्लेमला ओव्हरकम कसं करायचं ते आपण बघितलं. मग ऍक्च्युअली हा जो रेजिस्टन्स आहे हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स तो हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करतो ते आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. पुन्हा एकदा बघा की इथे आपण प्रॉब्लेम पाहतोय in using moving coil galvanometer directly to measure the potential difference. त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे की if galvanometer is connected in parallel with the circuit between that 2 point, then some of the current flows through the galvanometer. So this flow of current through the galvanometer decreases the main current through the circuit as well as the potential difference, which is not desirable. Second, this galvanometer gives the full scale deflection for very small value of potential difference. That's why we cannot measure the any value of potential difference or large value of potential difference with the help of galvanometer. And if we apply a large potential difference across the galvanometer, then it causes the large current flow through the coil of galvanometer, which causes the damage of that coil. Obviously the damage of galvanometer. Now in order to overcome this problem, we have to connect a high value resistance which is connected in series with the galvanometer. It means this is the combination of resistance, high value resistance with the
galvanometer, and that is connected in series. Now when we connect this high value resistance in series with the galvanometer, then what is the effect? It increases the effective resistance of the combination. इथे जो प्रॉब्लेम होता, पहिला प्रॉब्लेम की गॅल्व्हनोमीटर मधून जो करंट पास होत होता त्यामुळे मेन सर्किट मधलं जे करंट कमी होत होता त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स कमी राहत होतं. आता हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इथे कनेक्ट केल्यामुळे काय होईल, याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज झालं. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज झाल्यामुळे very small negligible current that is passed through this combination, and most of the current that will pass between the 2 points, that is through the main circuit, which we need. That's why there is no change in current which is flowing through the circuit. If the current remain constant, then what happen? The potential difference which is flowing through it, that also remain constant. Now we have to consider here which are the necessary modification to convert moving coil galvanometer into the voltmeter. Now let us consider the necessary modification done to convert the moving coil galvanometer into the voltmeter. Now in order to solve these problems, first of all we have to increase the capacity, that is voltage measuring capacity of a moving coil galvanometer up to our desired value, right? Which is the problem initially. This moving coil galvanometer gives the full scale deflection for very small value of potential difference. Actually हा आपला दुसरा प्रॉब्लेम होता. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये त्यांनी पहिला मॉडिफिकेशन हे दिले त्यांनी की आपल्याला जे हाय व्हॅल्यू पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, मग त्यासाठी मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करावी लागेल. म्हणून पहिलं मॉडिफिकेशन आहे व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी ऑफ अ मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर that must be increased to desired value. Second, in order to decrease the electric current which is flowing through the galvanometer, which decreases the main current flowing through the circuit, we have to increase the effective resistance. आपल्याला गॅल्व्हनोमीटर मधून जास्त करंट जायला नको आहे, आपल्याला मेन सर्किट मधूनच जो करंट आपल्याला पाठवायचा आहे तो जायला पाहिजे. फार थोडा करंट विच इज रिक्वायर्ड फॉर द फुल स्केल डिफ्लेक्शन, केवळ तेवढाच करंट त्यामधून जायला पाहिजे. मग हे करण्यासाठी आपण हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे इन सिरीज विथ गॅल्व्हनोमीटर, त्यामुळे त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वाढतं. म्हणून मग इट्स इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. आपल्याला मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरची पोटेन्शियल डिफरन्स मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे. दुसरा त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला वाढवायचा आहे. आणि तिसरा त्या गॅल्व्हनोमीटरला डॅमेज पासून प्रोटेक्ट करायचा आहे. इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम द पॉसिबल डॅमेज विच इज लाइकली ड्यू टू द high potential difference applied across that galvanometer. मग हे तीन आपण मॉडिफिकेशन कसे करू शकतो, तर जस्ट बाय कनेक्टिंग अ हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इन सिरीज विथ द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर. आपल्याला त्याची पोटेन्शियल मेजरिंग कॅपॅसिटी वाढवायची आहे. त्या मूव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटरचं आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा आहे आणि त्या गॅल्व्हनोमीटरच्या कॉइलला डॅमेज पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. ह्या तिन्ही गोष्टी आपण पॉसिबल करू शकतो जस्ट टू यूज अ हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स that is connected in series with the galvanometer. So here there is a modification, that is to convert the moving coil galvanometer into the voltmeter. A high value resistance is connected in series with the moving coil galvanometer. It means voltmeter is the simple combination of high value resistance and galvanometer connected in series. जसं एमीटर आहे, एमीटर मध्ये लो व्हॅल्यू रेजिस्टन्स आणि गॅल्व्हनोमीटरचं कॉम्बिनेशन आहे, पण त्या दोघांना आपण पॅरलली जोडतो. इथे व्होल्टमीटर मध्ये या दोघांना आपल्याला सिरीज मध्ये जोडावं लागतं आणि रेजिस्टन्स जे घ्यावं लागतं ते हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स घ्यावं लागतं. सो दॅट्स व्हाय हियर अ हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ द गॅल्व्हनोमीटर. सो दिस कॉम्बिनेशन ऑफ high value resistance and galvanometer is nothing but the voltmeter.
नाउ लेट अस डिराइव द नेसेसरी फॉर्म्युला. या x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, जे आपण या गॅल्व्हॅनोमीटरच्या सिरीज मध्ये याला जोडू. मग आता समजा बघा हे सर्किट आहे, या सर्किट मधला आपल्याला पोटेन्शियल मोजायचं आहे. या सर्किट मध्ये आपण एक एक्सटर्नल रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे. हे दोन पॉइंट घेतले मी ए आणि बी, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल मला मोजायचं आहे. सो वी बी द पोटेन्शियल टू बी मेजर्ड. मग आपल्याला याच्या पॅरलली याला जोडावं लागतं. सर्किट मध्ये जर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा असेल तर आपल्याला त्याला पॅरलली जोडावं लागतं. म्हणून मग आता इथे आपण याला पॅरलली जोडलं. इथे काय काय कन्सिडर केलंय, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स ॲट गॅल्व्हॅनोमीटर. मग आता इथे जी काय, एक्स काय, आय जी काय, त्यानंतर व्ही काय, हे आपल्याला इथे कन्सिडर करायचं आहे. कॅपिटल जी बी द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, capital X be the high value resistance to be connected in series with galvanometer. V be the potential difference to be measured here in a circuit, and Ig be the current which is flowing through this combination which is required. This is the minimum value of current which is required for the full scale deflection of galvanometer. Only this value of current is allowed to pass through this combination, and most of the current that is allowed to pass through this main circuit. या सर्किट मधूनच आपल्याला इलेक्ट्रिक करंट पास करायचा आहे, जेणेकरून मॅक्झिमम करंट जर पास झाला तर आपल्याला मॅक्झिमम पोटेन्शियल जे मोजायचं आहे ते ॲज इट इज इथे रीड केल्या जाईल. मग आता आपल्याला गॅल्व्हॅनोमीटर आणि या हाय व्हॅल्यू रेजिस्टन्सला आपण कसं कनेक्ट केलेलं आहे, दे आर कनेक्टेड इन सिरीज. मग आपल्याला माहिती आहे सिरीज मध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू दॅट टू कंपोनंट दॅट इज सेम. इथे आपल्याला काय सारखं राहील, जसं पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतं तर सिरीज मध्ये करंट सेम असतो. म्हणून मग आता इथे गॅल्व्हॅनोमीटर आणि हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कसं कनेक्ट केलेलं आहे आपण, सिरीज मध्ये. त्यामुळे इथलं जे टोटल पोटेन्शियल असेल या दोघांच्या अक्रॉसचं, ए आणि बी च्या अक्रॉसचं टोटल पोटेन्शियल आहे ते म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस द गॅल्व्हॅनोमीटर जे व्हीजी ने आपण दाखवलेलं आहे, आणि पोटेन्शियल अक्रॉस दिस हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स, या दोघांची ऍडिशन होईल. सो दॅट इज व्ही इक्वल टू व्हीजी प्लस व्हीएक्स लिहा किंवा व्हीएक्स प्लस व्हीजी लिहा, इट डजंट मॅटर. मग आता इथे आपल्याला ही स्टेप कन्सिडर करायची आहे की जर आपण त्या दोघांना सिरीज मध्ये जोडलं असेल तर टोटल पोटेन्शियल म्हणजे या दोघांच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स राहील. म्हणून मी इथे लिहिलं V इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द गॅल्व्हॅनोमीटर प्लस पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स. म्हणून मी आता इथे V इक्वल टू लिहिलं Vg प्लस Vx. आता पोटेन्शियल इज द प्रोडक्ट ऑफ करंट अँड रेजिस्टन्स, म्हणून आपल्याला दोन व्हॅल्यू इथे ठेवावं लागले. Vg म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर इक्वल टू व्हॉट, त्यातून जाणारा करंट आणि त्याचं रेजिस्टन्स, आणि Vx म्हणजे पोटेन्शियल अक्रॉस दिस हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स म्हणजे त्यातून जाणारा करंट आणि त्याची व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. म्हणून मी इथे दोन व्हॅल्यू पुट केल्या. Vg ची व्हॅल्यू ठेवली Ig G आणि Vx ची व्हॅल्यू ठेवली Ig x. हा Ig कॉमन आहे, त्याला घेतलं मी कॉमन. V इक्वल टू Ig इन ब्रॅकेट G प्लस x. आता याला मी डिवाइड लागलं, V अपॉन Ig इक्वल टू G प्लस x. मला हे नको आहे, मला x ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून V अपॉन Ig minus G equal to x. This is the required formula in order to find the value of this high value resistance. आपल्याला हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स जे सिरीज मध्ये जोडायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर सोबत, ते आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी हा रिक्वायर्ड फॉर्म्युला इथे आपल्याला मिळवायचा आहे. अगदी इझी आहे बघा. त्याला मिळवण्यासाठी आपण कोणती स्टेप ही की स्टेप म्हणून कन्सिडर केलेली आहे. इथे हे दोन कंपोनंट सिरीज मध्ये असल्या कारणाने टोटल पोटेन्शियल जे राहील दॅट इज द सम ऑफ potential difference across galvanometer and potential difference across the high value resistance. V equal to Vg plus Vx. तिथे Vg आणि Vx ची व्हॅल्यू ठेवा, Ig कॉमन काढा आणि फायनली तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. सो दिस इज हाऊ वी कॅन कन्वर्ट द मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटर इनटू द व्होल्टमीटर. आपण मूव्हिंग कॉइल गॅल्व्हॅनोमीटरला
व्होल्ट मीटरमध्ये कसा कन्वर्ट करू शकतो ते तुम्हाला याच्यामध्ये सांगितलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड टू अवर बोर्ड स्टडी.